नमस्कार मंडळी, मालिकेचा आजचा भाग खूपच भन्नाट आणि खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे. इकडे कमीने ऋषीच्या कानाखाली मारलेली आहे. कारण ज्या वेळेला आता कमीला कळतं की तिला जी मिळालेली चिठ्ठी, आबांची चिठ्ठी आहे, ती चिठ्ठी ऋषीनेच लिहून दिलेली आहे आणि तिने तिचा आणि तिच्या आबांच्या भावनाचा अपमान केलेला आहे असं म्हणत कमी आता इथे ऋषीच्या कानाखाली देते. आणि याच गोष्टीमुळे आता कमीमध्ये आणि ऋषीमध्ये दुरावा निर्माण होणार आहे, गैरसमज निर्माण होणार आहेत. पण त्याच वेळेला इकडे आता नयनताराने अन्नपूर्णा आजींना कमळीच्या आणि ऋषीच्या लग्नासाठी होकार दिलेला आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे कमळी ही खोटी नात म्हणून आलेली आहे. हे सुद्धा आता सत्य कामिनी सगळ्यांसमोर आणणार आहे. आता एकाच वेळेला एका मागोमाग एवढ्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. नेमकं आता हे सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच येणारे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे आता नयनतारा ज्या वेळेला घरी येते आणि नयनतारा घरी आल्यानंतर तिच्यासमोर आता एक चित्र उभं राहिलेलं असतं. कमळीवरचे जे झालेले सगळे आरोप आता खोटी ठरलेले असतात आणि कमळीचं जे झालेलं कौतुक असतं त्यानंतर आता नयनताराला कुठेतरी वाटतं की कमळी खरंच खूप चांगली मुलगी आहे. खरं तर ती तिला आधीपासूनच आवडत असते. पण कमळीच्या ज्या काही गोष्टी आहेत, तिचं राहणीमान, तिचं 2 वेळा घालणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तिला खटकत असतात. तिला असं वाटत असतं की कमी आपल्या स्टेटसला शोभणार नाही. पण तिच्यातले जे गुण, तिची क्लॅरिटी, तिची हुशारी, हे सगळं काही नयनताराला आवडत असतं. नयनतारा आता स्वतःचाच विचार करत असते की काय करू, आता कधी ना कधी मला अन्नपूर्णाताईंना या गोष्टीबद्दल बोलावंच लागेल. त्यांना सांगावं तर लागणारच आहे. मला त्यांना काहीतरी उत्तर द्यावंच लागणार आहे. आणि त्याच वेळेला आता इथे नयनतारा विचार करत असताना नयनताराचं मन, म्हणजेच नयनताराची आता प्रतिमा तिच्यासमोर उभी राहते आणि म्हणते की काय झालं नयनतारा, कसला विचार करतेस? कमळीचाच विचार करतेस ना, की तिला सून करून घ्यायचं की नाही घ्यायचं? पण सांग, कमीमध्ये असं काय वाईट आहे? तुला सून हवी होती तशी ती आहे की, हुशार आहे, जिद्दी आहे, इंडिपेंडेंट आहे, सगळ्या क्लॅरिटी आहेत तिच्यामध्ये, अगदी सर्व गुण संपन्न आहे. जशी तुला हवी सून तशीच आहे. फक्त इतकंच की ती तुझ्यासारखी नाही आहे, मॉडर्न राहत नाही, ती गावाकडली वाढली आहे, तिचे संस्कार वेगळे आहेत. फक्त या गोष्टीमुळेच ती तुला आवडत नाही आहे ना? पण या सगळ्या गोष्टी बघण्यापेक्षा तू तिच्याकडे बघ, तिच्यातले गुण बघ, तिचा स्वभाव बघ, तिचं राहणं, तिची जिद्द, तिची हुशारी, या गोष्टी बघ. नयनतारा म्हणते त्या तर मला आवडतातच. कमी खूप गुणी आणि साधी, सरळ आणि खूप चांगली मुलगी आहे. पण आता तिचं मन म्हणत असतं की मग काय झालं, अडतं कुठे, ती तुझ्यासारखी नाही आहे. आता नयनताराला तिचंच मन म्हणत असतं ती ऋषीला आवडते. अन्नपूर्णा आजींची सुद्धा तीच इच्छा आहे. कमी तुला आवडते, फक्त ती तुझ्यासारखी राहत नाही म्हणून तुला ती आवडत नाही आहे. पण पुढे जाऊन ती नक्कीच बदलू शकते. आणि तसंही तू अन्नपूर्णा ताईनं शब्दसुद्धा दिला आहेस. बघ, तू स्वतःच एकदा स्वतःला विचार, मनापासून विचार कर. आणि नयनतारा आता सगळ्या गोष्टी जुळवण्याचा प्रयत्न करते आणि तिला असं वाटतं की कमी कमी ऋषीसाठी परफेक्ट आहे. तिला तिच्या घराण्याला शोभेल अशी, स्टेटसला शोभेल अशी, हुशार अशीच मुलगी हवी होती आणि ती कमी आहे. फक्त तिच्यामध्ये एकच गोष्ट वेगळी आहे. आणि मी जर अन्नपूर्णाताईंना ही गोष्ट सांगितली तर त्या नक्कीच कमीमध्ये ह्या गोष्टी चेंज करू शकतात. आता इथे नयनताराने कमीसाठी होकार द्यायचं ठरवलंय. पण नयनतारा आता अन्नपूर्णा आजींसमोर एक अट ठेवणार आहेत. तर इकडे कमी आता कॉलेजमध्ये अभ्यास करत बसलेली असते आणि त्यासाठी आता ऋषीनेच तिला नोट्स दिलेले असतात. म्हणजे कमी आता 8 दिवस कॉलेजमध्ये न गेल्यामुळे तिचा राहिलेला सगळा अभ्यास आणि त्याच्या नोट्स सगळं काही ऋषीने स्वतः काढलेले आहेत आणि त्याने तिला दिलेले आहेत. आता कमी त्याच नोट्स वाचत असते आणि त्याच वेळेला कमीला ते अक्षर कुठेतरी ओळखीचं वाटायला लागतं की हेच रायटिंग तिने आधी कुठेतरी पाहिलं. आणि त्याच वेळेला कमीच्या साईडला आता ते जे लेटर, म्हणजे जे पत्र आबांचं आलं होतं, जे ऋषीने पाठवलं आहे, ते सुद्धा तिच्या बाजूलाच असतं. कमी ते पत्र घेते आणि उघडून पाहते तर त्या पत्रातली रायटिंग, म्हणजे हँडरायटिंग आणि ऋषीने दिलेल्या नोट्स अगदी सेम टू सेम हँडरायटिंग. आणि त्याच क्षणी आता कमीला कळतं की हे अक्षर अगदी सेम आहे. म्हणजे याचा अर्थ की हे पत्र ऋषी सरांनीच लिहिलं आहे. कमी म्हणत असते की म्हणूनच मला ह्या पत्रामध्ये काळजी वाटली, पण आपुलकीपणा कुठेच जाणवत होता. आणि म्हणूनच मला वाटत होतं की हे पत्र नक्कीच आबांनी नाही लिहिलं आहे. म्हणजे याचा अर्थ हे पत्र ऋषी सरांनी पाठवलं आहे. आता कमीला खरं तर ह्या गोष्टीचा प्रचंड राग येतो, कारण तिच्या भावना दुखवल्या गेलेल्या असतात. तिला असं वाटतं की आबांच्या नावाने पत्र लिहून ऋषी सरांनी तिच्या आबांचा आणि त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या भावनाचा अपमान केलेला आहे. कमी आता तोच विचार करत असते आणि त्या रागात तिथूनच आता तडक उठते.
आणि लगेचच इकडे ऋषीला भेटायला त्याच्या घरी येते. तर इकडे नयनताराला तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय आणि तिने आता कमळीला स्वीकारायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच गोष्टीची बोलणी करण्यासाठी आता इकडे नयनतारा महाजनांच्या घरी चाललेली आहे. तर इकडे कमळी आता ऋषीला भेटायला आलेली आहे. ज्यावेळेला ते इकडे मागे सरू उभी असते, म्हणजेच गौरी उभी असते आणि गौरी आता स्वतःचा चेहरा लपून ठेवते. पण कमळीच्या चेहऱ्यावरचा तो राग आता इथे गौरीने पाहिलेला असतो आणि गौरीला कळत नाही की ही इतकी चिडलेली का आहे. आता गौरी तिथे कमळीला आवाज देते, पण कमळीच्या डोक्यात इतका राग असतो, ती कसलाही मागचा पुढचा विचार न करता कोणाशीही न बोलता सरळ ऋषीच्या रूममध्ये येते. प्रेक्षकांनो, हा आताचा सीन खूपच भारी दाखवलाय, कारण कमळीकडे रागाने ऋषीच्या रूममध्ये येते. तर इकडे नयनतारा आता अन्नपूर्णा आजींना भेटायला गेलेली असते. ती तिकडे अन्नपूर्णा आजींना ऋषी आणि कमळीच्या लग्नाला होकार देणार असते. कमळी रागारागात ऋषीच्या रूममध्ये येते. ऋषी पाहतो आणि म्हणतो की कमळी काय झालं, तू आता अचानक इथे, तू तर स्टडी करायला गेली होतीस ना. कमळी म्हणते की ऋषी सर, मला मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं. ऋषी म्हणतो की काय झालं. आता ऋषीला कमळी ही चिडलेली असते हे जाणवतं. ऋषी म्हणतो की बोल ना कमळी, काय झालं. कमळी म्हणते की हे काय आहे, आणि तिच्या हातातलं जे पत्र असतं ती ऋषीच्या समोर धरते आणि म्हणते की मला सांगा हे काय आहे, याचा अर्थ काय आहे. आता मात्र ऋषी घाबरलेला असतो, कारण ऋषीला वाटतं की कमळीला हे समजलंय की हे आबांचं पत्र आबांनी नाही तर मीच लिहिलेलं आहे. ऋषी म्हणतो की हे हिला कधी ना कधी कळणारच होतं, आता मी तिला खरं काय ते सांगून टाकतो. ऋषी म्हणत असतो की कमळी काय ना त्याचं. आता ऋषी काय बोलणार, पण कमळी त्याचं काहीही ऐकून घेत नाही आणि म्हणते की तुम्ही हे असं वागूच कसं शकता. तुम्ही इथे माझा नाही, माझ्या आबांचा आणि आमच्या भावनाचा, आमच्या प्रेमाचा अपमान केला आहे. आणि असं म्हणत कमळी आता सणसणीत एक ऋषीच्या कानाखाली लावून देते. ऋषी तिला काहीतरी सांगत असतो, पण कमळी आता इथे त्याचं अजिबातच ऐकून घेत नाही. खरं तर कमळीचं हे वागणं मला तर अजिबात पटलेलं नाही आहे. एवढ्याशा गोष्टीवरून तिने खरं तर ऋषीच्या कानाखाली मारायला नको हवी. ते कधी कधी कमळी अतिच करते असं वाटतं. तर ठीक आहे, ते आता कमळीने ऋषीच्या कानाखाली मारली आहे. ऋषीला मात्र खूप मोठा धक्का बसला आहे, कारण ऋषीला ह्या गोष्टीची कल्पनासुद्धा नव्हती. ऋषीला माहीत होतं की हे कधी ना कधी कमळीच्या समोर येईलच, पण ती ही अशा पद्धतीने रिॲक्ट करेल असं त्याला अजिबातच वाटलं नव्हतं. आता या दोघांमध्ये दुरावा निर्माण होणार आहे. आता कमळीने ते ऋषीच्या कानाखाली दिल्यानंतर सुद्धा ऋषी कमळीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तिला सांगत असतो की हे सगळं मी तुला मोटिवेट करण्यासाठी किंवा तुला धीर देण्यासाठी, तू पुन्हा एकदा खंबीर उभं राहून सगळ्याला सामोरं जाण्यासाठी हे सगळं मी केलं होतं. पण कमळी हे ऋषीचं काहीही ऐकून घेत नाही. ती म्हणते की तुमची हिंमतच झाली कशी माझ्या आबांच्या नावाने पत्र लिहायची. तुम्ही कोण समजता स्वतःला. तुम्ही माझ्या आबांची जागा घेऊच कशी शकता. तुम्ही माझ्या आणि माझ्या आबांच्या भावनांचा अपमान कसा काय करू शकता. आता इथे एका मागोमाग एक आता कमळी ऋषीवर वार करत असते. ऋषीला ती बोलूच देत नाही. ऋषी म्हणतो कमळी माझं एकदा ऐकून घे. कमळी म्हणते की बस, तुम्ही ही मोठी पैसेवाले लोक, तुम्हाला ना नात्यांची किंमत ना भावनांची किंमत. तुम्ही कोण समजता स्वतःला. तुम्ही माझ्या आबांची जागा घेऊच कशी शकता. तुम्ही माझ्या आणि माझ्या आबांच्या भावनांचा अपमान कसा काय करू शकता. आता इथे एका मागोमाग एक आता कमळी ऋषीवर वार करत असते. ती ऋषीचं काही ऐकून घेत नाही. ऋषी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कमळी काही ऐकत नाही. कमळी प्रचंड चिडलेली असते आणि म्हणते की तुम्ही माझ्या आणि माझ्या आबांच्या प्रेमाचा, भावनांचा अपमान केलाय. तुम्ही मोठी पैसेवाली लोक, तुम्हाला एखाद्याच्या प्रेमाची, भावनाची, त्याची काय कदर असणार आहे. माझे आबा माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि तुम्ही अशा प्रकारे त्याची थट्टा केलीत. मला वाटलं नव्हतं ऋषी सर तुम्ही असे असाल, तुम्ही असे वागाल. ते पत्र वाचता क्षणी कळलं होतं की हे पत्र आबांचं नाहीच आहे. त्याच्यामध्ये प्रेम, भावना सगळं होतं, पण त्यामध्ये आपुलकीच नव्हती. आणि त्या क्षणी मला वाटलं की हे पत्र आबांचं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा लिहिल्या गेल्या होत्या जे आबा माझ्यासोबत कधीच बोलू शकत नाही. आणि त्या क्षणी कळलं होतं की हे पत्र खोटं आहे. आणि आज मला कळलं की हे पत्र तुम्ही लिहिलं आहे. तर इकडे आता नयनतारा ही अन्नपूर्णाला भेटायला आलेली असते आणि तिने आता सगळ्यांसाठी मोठी गुड न्यूज आणली. ती म्हणजे नयनताराने आता कमळीला स्वीकारलेलं आहे. आणि स्वीकारलं म्हणजेच कमळी आणि ऋषीच्या लग्नाला आता तिने परमिशन दिलेली आहे. इथे आता दोघी जणी बसलेल्या असतात आणि त्याच वेळेला नयनतारा म्हणते की अन्नपूर्णा ताई, तुम्ही ज्या दिवशी माझ्या घरी आलात आणि मला म्हणालात माझ्या ऋषीचा हात तुमच्या कमळीसाठी मागितला होता आणि मी थोडा वेळही घेतला होता, पण आज माझा निर्णय झाला आहे. माझा त्या दोघांच्या लग्नाला होकार आहे. मी थोडा उशीरच केला, थोडा वेळ घेतला, पण माझी खात्री आहे ऋषीची आणि कमळीची जोडी छानच होईल. कमळी समजूतदार आहे, हुशार आहे. आता हे जेवण नयनतारा अन्नपूर्णा आजींना सांगत असते. अन्नपूर्णा आजींना खूपच आनंद झालेला असतो. पण त्याच वेळेला आता हे सगळं काही इकडे कामिनी आणि अनिका दोघीसुद्धा ऐकत असतात. कारण अनिका आणि अन्नपूर्णामध्ये काय बोलणं चालू होतंय ह्या दोघींनासुद्धा ऐकायचं असतं. आणि आता अनिकाला खूप मोठा झटका लागलाय. अनिका म्हणते की नाही, असं कसं होऊ शकतं. रिश हा फक्त आणि फक्त माझा आहे. या कमळीने माझं घर घेतलं,
कॉलेजचं GS पद घेतलं, या घरामध्ये मुलीचं स्थान घेतलं, सगळी प्रॉपर्टी हडप केली आणि आता माझ्या ऋषीलासुद्धा स्वतःचं बनवून घेतलं. नाही नाही, असं होणारच नाही. आता अनिका प्रचंड चिडलेली असते. ती रागानेच तिथून निघून जाते आणि म्हणते की कमळी, मी तुला सोडणार नाही आहे. आणि तेवढ्यातच आता इथे राजनसुद्धा आलेला असतो आणि राजनने सुद्धा आता हे ऐकलेलं असतं आणि राजनला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय. कारण राजनला माहिती आहे की कमी त्याची मुलगी नाही आहे, अन्नपूर्णाची नात नाही आहे आणि तिने हे लग्न ठरवलं. आता इथे राजनला मोठं टेन्शन आलेलं आहे. कारण ज्या वेळेला नयनताराला कळेल की कमी ह्या घरची मुलगी नाही आहे, या घरची नात नाही आहे, त्यावेळेला खूप मोठं चित्र, मोठं संकट समोर येणार आहे. राजन म्हणतो की हे सगळं आता कसं थांबवायचं आणि कसं सांगायचं. तर इकडे कमी मात्र ऋषीवर प्रचंड चिडलेली असते. ते ऋषीला बरंच काही बोलत असते. ऋषीला ती बोलण्याची संधीसुद्धा देत नाही आहे आणि ऋषीसमोर आता कमीचं एक वेगळंच आणि नवीन रूप आलेलं आहे. कमी म्हणते की का केलं ऋषी सर तुम्ही असं? माझी तुमच्याकडून अशी अपेक्षाच नव्हती की तुम्ही असं काय करू शकता. तुम्ही कसं काय एखाद्याच्या भावनांशी खेळू शकता, एखाद्याच्या भावनांचा वापर कसं काय करून घेऊ शकता? तुम्हाला वाटलंच कसं हे? आणि तुम्ही असं कसं करू शकता? ऋषी म्हणतो, अगं कमी, माझं एकदा ऐकून घे. खरं तर ऋषी आता इथे खूप स्वतः कमीपणा दाखवत असतो. तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कमी आता समजवण्याच्या खूपच पलीकडे गेलेली असते. ती म्हणते की नाही ऋषी सर, तुम्ही माझा विश्वासघात केला. तुम्ही माझ्या नात्याचा, माझ्या मैत्रीचा, सगळ्याचाच विश्वासघात केला आहे. तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे. तुम्ही हा खोटेपणा केलेला आहे. आता एका मागोमाग एक कमी आता ऋषीवरती प्रचंड आरोप करत असते. खरं तर ऋषी ज्या पद्धतीने खोटं बोललेलं आहे ते तिला अजिबातच आवडलेलं नाही आहे आणि कमीला खोट्याचा तर राग येतच असतो. कमी म्हणते की तुमच्यामध्ये आणि त्या अनिकामध्ये तरी काय फरक राहिला? त्या अनिकाने सुद्धा माझ्या तोंडावर गोड वागून माझ्याशी खोटं बोलली आणि तुम्ही सुद्धा तेच केलं. माझ्या भावनांचा खेळ केलात, माझ्याशी खोटं बोललात. आता ऋषीचं आणि कमीचं बोलणं मागून गौरी सगळं काही ऐकत असते. कारण आता कमी इथे एवढ्या जोरात बोलत असते आणि गौरी तिथे आलेली असते आणि गौरीने या दोघांमधलं झालेलं भांडण, त्यांच्यामधले झालेले गैरसमज, सगळं काही आता गौरीने ते स्वतः ऐकलेलं असतं आणि गौरी म्हणते की हे काय होऊन बसलं आता?